नमस्कार मित्रांनो. आता चालू आहे फेब्रुवारी. आजची तारीख आहे 5 फेब्रुवारी आणि भरपूर प्रमाणात अशी मक्का लागवड केली बऱ्याचशा शेतकऱ्यांना. आणि त्याच्यावर एक असं नवीन संकट आलं आहे मित्रांनो मक्का पिकावर, की शेतकऱ्यांना माहीत नाही. नमस्कार मित्रांनो, मी समाधान काळे, शेतकरी मित्र. आणि यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. चला मित्रांनो, आपण मक्का संदर्भात आज व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भरपूर शेतकऱ्यांनी मक्का लागवड केली आणि मक्का लागवड करायचं अंतर मित्रांनो ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत मक्का लागवड करायचं अंतर आहे. आणि भरपूर शेतकऱ्यांनी नंतर लागवड केली आणि आता 2 ते 3 वर्ष झाले भरपूर मक्कामध्ये करपा नावाचा आजार पाहायला मिळतो मित्रांनो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की करपा म्हणजे काय. तर करपा म्हणजे मित्रांनो मक्काचं, आता तुम्ही आपल्या मागे मक्का हे पूर्ण पाहू शकता की ही मक्का आपली आता कापणीवर आहे, 20 दिवसावर कापणीवर आहे. आणि हा आजार म्हणजे प्रामुख्यानं दिसतो मित्रांनो मक्का तुऱ्या अवस्थामध्ये. ज्या टायमाला तुरा 65 ते 70 दिवसाची मक्का होती त्या टायमाला हा आजार उद्भवतो मित्रांनो. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा आजार म्हणजे अंमलात येत नाही, म्हणजे ओळखू पडत नाही. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की तो पाणी कमी पडल्यामुळे होतो. तर मित्रांनो हा जसे धांडे सुकता म्हणजे खालचे पानं सुकता. आता तुम्हाला एक डेमो दावतो मी की आता ही जी मक्का आहे, आता ही मक्का आपली कापणीवर आहे. ही मक्का कापणीवर आहे, पूर्ण धांडे पाहू शकता तुम्ही, पूर्ण हिरवेगार आहे, पूर्ण हिरवेगार आहे. आणि करपा म्हणजे कसा, तर त्याचा सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो मित्रांनो. करपा म्हणजे कसा की बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतंय की पाणी कमी पडल्यामुळे कळपा आजार येतो. मित्रांनो हा करपा असा आहे, तर तिच्यात 3 प्रकार आहे. एक चक्री भुंगा आणि एक करपा म्हणजे खालचे पानं सुकता मित्रांनो. बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतंय की ते पाणी कमी पडल्यामुळे सुकता, पण ते पाणी कमी पडल्यामुळे सुकत नाही मित्रांनो. तो एक आजार आहे. म्हणजे 20 वर्षा पहिले तो चायनीजमध्ये आजार होता आणि तो आता भारतामध्ये सुद्धा आलेला आहे मित्रांनो. त्याचा एक आपण डेमो दावतोय. आपल्याला भरपूर शेतकऱ्यांचे फोन मेसेज आले आणि कॉल संदर्भात आपल्याला महाराष्ट्रामधून तिन्ही कोपऱ्यातून फोन येत आहे आणि आपल्याला विचारणा होते की याच्यावर काय उपाय मित्रांनो. याच्यासाठी आपल्याला म्हणजे तुम्हाला तो आजार कसा आहे तो मी पहिले तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आता करपा म्हणजे कसं मी तुम्हाला दाव्याचा प्रयत्न करतोय की करपा आजार कसा आहे. थोडं मग जा. तर आता हा जो मक्काचा प्लॉट धावला पूर्ण तो कंस भरण्यात पूर्ण झाला. आणि तो करपा म्हणजे त्याची अवस्था जेव्हा आपल्याला समजते तो साधारणपणे आपल्याला 45 ते 65 ते 70 दिवसाची ज्या टायमाला मक्का होते त्या टायमाला तो आजार उद्भवतो, म्हणजे अंमलात येतो. त्याची कंडिशन म्हणजे ज्या टायमाला तो अंमलात येतो की झाड कशा रीती होतो मी तुम्हाला तो शेवटपर्यंत धावण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. आता मित्रांनो आता आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि आता हे झाड आहे, म्हणजे ही मक्का झाली आपली 65 ते 70 दिवसाची. आणि त्याची सुरुवात कशी होती ते तुम्हाला दावतो मी की पाणीसुद्धा भरपूर आहे. आणि त्याची सुरुवात म्हणजे खालून हे पाहू शकता तुम्ही की खालून अशा रीते हे मक्का होते मित्रांनो. आणि पानं पिवळट पडतात, हे पानं पिवळट पडतात. आणि आपली जी मक्का तो प्रॉब्लेम म्हणजे आपली मक्का तुऱ्या अवस्थात 65 ते 70 दिवसाची झाला. 65 ते 70 दिवसाची मक्का ज्या टायमाला होते त्या टायमालाच तो प्रॉब्लेम होतो मित्रांनो. तर त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक सोडणं गरजेचं आहे मित्रांनो. ज्या टायमाला आपली मक्का 40 ते 50 दिवसाची होती त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक सोडणं गरजेचं आहे मित्रांनो. ट्रायकोडर्मा आणि सोडोमो हे बुरशीनाशक सोडणं गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही ह्या अवस्थेत कुठलंही औषध सोडताय आणि कुठलंही हे करताय मित्रांनो तर करपा थांबत नाही. म्हणजे जर कोणी तुम्हाला सांगत असेल की तुम्ही हे औषधी सोडा ते औषधी सोडा तर याच्यावर करपा थांबत नाही मित्रांनो. त्यासाठी आपल्याला मक्का 40 ते 50 दिवसाची असताना आपल्याला बुरशीनाशक सोडणं आहे. की बरेचसे शेतकरी म्हणत होते की बाबा करपा म्हणजे काय. भरपूर शेतकरी म्हणतात की पाणी कमी पडल्यामुळे तो प्रॉब्लेम उद्भवतो. पण मित्रांनो शेतकऱ्यांना सांगायचा एकच प्रयत्न आहे की तुम्ही पाणी, आता तुम्हाला दावतो की फट्ट्या 1 झाल्या आहे. म्हणजे आता तुम्ही इकडे पाहू शकता की आपल्या मागे फट्ट्या 1 झाल्या आहे. म्हणजे ह्या फट्ट्या 1 झाल्या आहे, पूर्ण गारा आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता की पूर्ण गाराच गारा आहे. आणि आपल्याला इकडे सुद्धा सुरुवात झाली की थोड्या प्रमाणामध्ये हे पाहू शकता की पाण्यात सुरुवात झाली मित्रांनो. म्हणजे मक्का आता कशा तुरेच्या अवस्थात आहे. मक्का म्हणजे ह्या जो तुरा आहे आणि कणूस ह्या प्रकारे जो कणूस भरतं तर ह्या टायमालाच तो प्रॉब्लेम उद्भवतो. म्हणजे शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे तात्पर्य की तुमची मक्का जर 50 ते 60 दिवसाची आहे तर तुम्हाला बुरशीनाशक सोडणं गरजेचं आहे मित्रांनो, जेणेकरून पुढे येणारा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. जर तुम्ही मक्का 70 दिवसाची झाली आणि नंतर कुठलंही तुम्ही टॉनिक सोडा कुठलंही सोडा तर मक्का नियंत्रण राहत नाही मित्रांनो. आपली मक्काचं उत्पन्न कुठेतरी घटतंय मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला बुरशीनाशक सोडणं गरजेचं आहे. 65
दिवसाची मक्का झाल्यावर तो प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला समजतो. आणि बरेच शेतकरी म्हणताय की तो पाण्याचा प्रॉब्लेम आहे, झाडाला पाणी कमी पडल्यानंतर होतो. मित्रांनो, तुम्ही तुमच्या समोर डेमो सुद्धा दावला की फट्ट्या एक झाल्या आहे आणि फट्ट्या एक झाल्यावर सुद्धा तो प्रॉब्लेम उद्भवतोय. म्हणजे हा नवीन प्रॉब्लेम आहे करपा नावाचा आणि भरपूर शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. भरपूर शेतकरी बांधावून फिरता फक्त मित्रांनो, पण मक्कामध्ये फेरफटका मारणं गरजेचं आहे. ज्या टायमाला तुम्ही मक्कामध्ये फिरताय त्या टायमाला तुम्हाला तो प्रॉब्लेम समजतोय आणि आपण त्याच्यावर सोडू शकतोय. यासाठी स्पेशल एक बुरशीनाशक मित्रांनो, तुम्ही कुठलंही बुरशीनाशक सोडा, पण मक्का 65 दिवसाची झाल्यावर तुम्हाला 50 ते 60 दिवसाची असताना बुरशीनाशक सोडणं आवश्यक आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. जय जवान.